कराडामध्ये पोहोचलोय, पण नाश्ता सेंटर आम्हाला काय भेटत. मलाच बदनाम कर नाही का. गुड मॉर्निंग मंडळी. प्लॅन झालाय कोकणचा. आज आहे सॅटर्डे. ॲक्च्युली रात्रीच निघायचं होतं काल, पण ते काही जमलं नाही. बाकी सगळ्यांची शिफ्ट होती वगैरे. तर आत्ता निघालो आहे. सकाळी 4 वाजलेत. मंगेशला पिकअप केलं. मंगेश गाडीत बसला आहे. सूरज येतो आहे. आता कोकणमध्ये आमचा प्लॅन आहे की गुहागर आणि रत्नागिरी असं 2 ठिकाणं आम्ही हे केलं. तिथले प्लेसेस बघू आता कोणते एक्सप्लोअर करायचे नक्की, तर ते बघू आता जाताना ठरवतं. किती ट्रॅफिक लागते काय त्याच्यावर सगळं डिपेंड. खेड शिवापूर टोल नाक्यावर थांबलो आम्ही. एक फेमस प्रसाद मलई चहा म्हणून आहे, तर ते ट्राय करणार. हे बघा, हा चहावाला आहे कोणतरी नवीन आत्ताच फेमस झालं आहे, प्रसाद मलई. आम्हाला अजून बरंच लांब जायचं आहे. आता जरा चहा घेऊ म्हटलं. प्रसाद मलई चहा फेमस चहावाला आहे. कसा आहे बघू आता. मस्त फेमस मलई चहा. चहा तसा चांगला आहे टेस्टला, फक्त जास्त गोड आहे. असा एकदम कडक नाही चहा. तो एक्सपेक्टेड असं नाही येतो चहा. ठीक आहे, ठीकठाक आहे. थांबलो आहे 5-10 मिनटं. मी गाडी चालून एकदम माझा कंटाळा आला, मला झोप पण आली. जरा 5-10 मिनटं जरा थांबू ब्रेकला. ट्रायपॉड घेऊन आलो येतानी. आले जरा फोटो बिटो घेतले 3-4. निघतोय आता. बरंच लांब जायचं आपल्याला. कराडामध्ये पोहोचलोय, पण नाश्ता सेंटर आम्हाला काय भेटत नाही चांगलं. कुठं काही चालूच नाही इतके सकाळी सकाळी. एक काहीतरी दिसलं आता ते. हे गुरु माऊली म्हणून नाश्ता सेंटर आहे. इकडं चाललोय, बघू काय. कशा हा ना. ओके. आता गरम पोहे आले. पोहे वगैरे खाऊन झालेत. समोर एक चांगलं अमृत तुलसी 8 वाजले. ते 10-10:30 होतील पोचायला. अजून 135 किलोमीटर बाकी आहे. बघू किती वेळ लागतोय. पुढं ट्रॅफिक वगैरे नाही लागलं तर लवकर पोहोचू. आम्ही आलोय जवळजवळ अर्ध्या रस्त्यात, पण आम्हाला इथे एक स्पॉट दिसलाय जवळ, नदी जवळ आहे. रोडच्या साईडलाच आहे नदी एक. तिकडे आम्ही बघायला चाललो नक्की काय. हवाला स्पॉट आहे चांगला एकदम निवांत. अजून 35 किलोमीटर बाकी आहे गणपतीपुळेजवळ रत्नागिरी. थांबलोय, थोडा ब्रेक घेतलाय. ऑलमोस्ट किती रे आपलं 35 ना. 35 किलोमीटर बाकी आहे. मलाच बदनाम कर नाही का. घ्यायला तुम्ही लावली. मुलींची नावं घेत नाही. हे ऑन द रेकॉर्ड बोलते. मुलींची नावं घेत. पोचलोय रत्नागिरीमध्ये. पहिला स्पॉटला चाललोय आता, पण जरा भूक लागली म्हणून थांबलोय. कुठे राहता आपण. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे काय. ठीक आहे. ठीक आहे गाव आहे. एक गाव टिके म्हणून एक गाव आहे, तिथं आलो. आणि जरा मस्त जेवण आमराईमध्ये ऑर्डर दिली आहे. ते जेवण खूप चव चांगली असेल. जेवण आलं, चालू पण केलं.
तर पहिल्या स्पॉटला आम्ही पोहोचलो आहे, पण विषय असं झाला आहे कारण ते पावसाळ्यातच त्याला पाणी असतं. त्या ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं आहे, हे बघा हे ते तळ आहे. हा कोकण रेल्वेसाठी काहीतरी त्यांनी बोगदा बनवला होता. तर त्या बोगद्याचं जे पाणी आहे ते इथं झिरपतं पावसाळ्यात आणि ते पाणी साठून इथं तळ बनतं. हे आम्हाला त्या गावातल्या लोकांनी असं सांगितलं आहे. पण आता इथं काही पाणी नाही आहे, त्यामुळं येण्यात काही अर्थ नाही. आता आम्ही चाललो आहे दुसरीकडं बीचला, इथं क्राऊड नाही आहे जास्त. वायंगणी बीच म्हणून आहे रत्नागिरीमध्ये. फर्स्ट टाईम आलो आहे मी. बघू आता. ठीकठाक आहे, जास्त क्राऊड नाही इथं, पीसफुल आहे. आम्ही जरा आता बॅकवॉटर साईडला चाललो आहे. ही